मलकापूर शहरालगतची नळगंगा ही ऐतिहासिक नदी आहे। या नदीपात्रात गणपती व दुर्गादेवीचे विसर्जन केले जाते। त्यामुळे नळगंगा नदीमधील पाणी दूषित झाल्याने नदीपात्रातील असंख्य मासोळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत। नळगंगा नदीपात्राच्या आजूबाजूला स्थानिक रहिवाशांनी कचऱ्यांचे ढीग लावलेले असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। शहरातील सांडपाणी तसेच मेलेली गुरे व शहराच्या स्वच्छतेतून निघालेली घाण नदीपात्रात टाकल्या जाते। या सर्व प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित होऊन पाण्यातील मासे व इतर जीवांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे। ही गंभीर बाब लक्षात घेता स्थानिक नगरपालिका प्रशासनाने नळगंगा नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्याची मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज मलकापूर येथील नळगंगा नदी याला नाल्याचं स्वरूप भेटलेलं आहे। असंख्य मासोळ्या या ठिकाणी मेलेल्या आहे। आपण संबंधित माझ्यासोबत आहे काही स्थानिक रहिवासी, त्यांना विचारू की काय नेमकं झालेलं आहे, काय झालं नेमकं इथं, कसं काय मासोळ्या वाढल्या? मासोळ्या ह्या नदीचं पाणी दूषित झाल्यामुळे असंख्य मासोळ्या वाढलेल्या आहे। तुम्ही इथं बघू शकता। आम्ही इथं दरवर्षी गणपती देवीचं विसर्जन करतो, त्यामुळे या नदीला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण परत ही नदी आम्हाला जशी होती आधी तशी करून द्यावी, ही विनंती। आपण बघू शकता इथं ढोरं गाय म्हशी पाणी पितात आणि त्यांना जर उद्या चालून जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार? तरी नगरपालिकेने ह्या कामामध्ये सहभाग घेऊन हे नदी स्वच्छ करावी ही आमची विनंती। तुमचं? मंगेश देशपांडे। कुठे राहता तुम्ही? मी इथेच किल्ला जोगात राहतो। बरं, ह्या नदी पात्राच्या बद्दल काय म्हणणं तुमचं? ही नदी नळगंगा नदी ऐतिहासिक नदी आहे। खूप जुनी म्हणजे खूप ऐतिहासिक दर्जा या नदीला प्राप्त आहे आणि पहिल्यापासून पण आता पण त्या नदीकडे कोणी लक्ष दिलं नाही। कारण की घाण इथून तुम्ही पाहू शकता की ते कचरा कुंडी म्हणजे दिवसेंदिवस वाढत चालला आहे, म्हणजे कचरा कमी व्हायचं नाव नाही येत आहे। आणि याच्या अगोदर पण ही नदी इतकीच घाण होती। या म्हणजे पहिल्यापासून इथे अगोदर खूप विसर्जन व्हायचं आणि धार्मिक कार्यक्रम पण चालायचे इथे, पण आता काही वर्ष झाले इथे काही गंदगीमुळे काही होत पण नाही इथे। कारण की पाहू शकता की इथे गणपती विसर्जन नाला आणि नदी काही भेदच नाही आहे। नाला आणि नदी सारखं झालेलं आहे, म्हणजे आपला नाला तरी म्हणजे परवडला, पण ही नदी खूप घाण आहे। आता काय तुमची मागणी काय? आता सर्वसामान्य व्यक्तींनी फक्त एवढंच की याच्यामध्ये खबरदारी अशी घेतली पाहिजे की ही नदी घाण करून आपलं म्हणजे घराप्रमाणे आपण वापर केला पाहिजे। इथं घाण आणून टाकणं शासनाने शासनसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की शासनाने याच्यावर कारवाई करायला पाहिजे की ज्या लोकांनी याच्यावर घाण करून ठेवता लोक त्यांनी पण त्यांच्यावर आळा घालता येईल असं काही इथे बॅनर किंवा काही अंमलबजावणी त्याच्यावर केली पाहिजे। कारण नगरपालिकांना पण मी अशी विनंती आहे मला की त्यांनी या नदीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गावकऱ्यांचे जे हिताचं आहे आणि म्हणजे स्वच्छता किंवा पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो नगरपालिकेला।